नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. आपल्याला स्वप्न पडत आहेत हे विनीताला समजत होतं. त्याचप्रमाणे त्या स्वप्नातली जागा म्हणजे आपली नवीन जागा हेही समजत होतं. पण त्या जागेत किती जण वावरत होते, त्यांचे चेहरे तिच्या समोरून सरकत होते. पुरुष, स्त्रिया, मुलं. तिची खात्री होती की यांच्यापैकी कोणासही तिने यापूर्वी पाहिलेलं नाही आणि तरीही तिला सारखं वाटत होतं, यांना आपण पाहिलेलं आहे, अगदी जवळून पाहिलेलं आहे. पण स्वप्नात अशी न सुटणारी कोडी नेहमीच असतात. पण त्या स्वप्नाच्या अवस्थेतही तिला जाणवत होतं की आपल्याला भीतीची किंवा धसक्याची कोणतीही जाणीव होत नाही आहे. डोळ्यांसमोरून ती अनोळखी माणसांची पलटण जात असतानाच तिला केव्हा तरी शांत झोप लागली. ती एकदम सकाळी जाग आली. अजून त्या दोघांचा एक प्रकारचा सुट्टीचाच मूड होता. कोणत्याही वेळा पाळायच्या नव्हत्या आणि तिकडे त्या दोघांचे आयुष्य इतक्या वेगवेगळ्या वाटाने जात असतं की एक दुसऱ्याच्या दिनक्रमात कोणतीही ढवळाढवळ करीत नसे. तेव्हा 9च्या सुमारास यशवंतराव सकाळचा सर्व कार्यक्रम आटोपून बाहेर निघाले. तेव्हा तिने त्यांना कुठे जाता, कितीपर्यंत याल असले प्रश्न विचारले नाहीत. आजपासून ती घरीच स्वयंपाक करणार होती. शिवाय तो सफाई करणारा कामगार येऊन दाखल झाला होता तेव्हा ती घरीच असणार होती. यशवंतराव गेल्यावर त्या माणसाला तिने आधी दुसऱ्या मजल्यावरच्या उरलेल्या खोल्या साफ करायला सांगितलं. काल ती गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती, ती आता आली. खालचा मजला खरोखरच एकदम वेगळा दिसायला लागला होता. इतके दिवस कोणाचा हात फिरला नव्हता. आता जराशी सफाई होताच आतला खरा सुबकपणा समोर यायला लागला होता. सुनील झोपलेलाच होता. त्याच्या निद्रिस्त आकृतीकडे पाहत विनीता पलंगापाशी कितीतरी वेळ उभी होती. अंगावरची चादर अस्ताव्यस्त झाली होती. ओठ किंचित दुमडले होते. ती खून तिच्या चांगल्या परिचयाची होती. काहीही कारणाने तो अस्वस्थ झाला की त्याचे ओठ असेच दुमडत. मग आता काय त्याला झोपेत एखादं अस्वस्थ करणारं स्वप्न पडत होतं का? असं शक्य होतं. तिला नाही का रात्री नाही ती माणसं दिसली तिच्या स्वप्नात. पण आता क्षणभर विलक्षण मोह झाला की त्याला पलंगावरून असाच उचलावा आणि छातीशी अगदी घट्ट धरावा. ती उर्मी जरी क्षणभरातच विरून गेली तरी तिला त्याचं नवल वाटल्याखेरीज राहिलं नाही. प्रेमाचं प्रदर्शन करण्याचा तिचा स्वभाव नव्हता आणि एवढ्यातल्या एवढ्यात हे दोनदा घडलं होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी तिने सुनीलाला असंच एकदम जवळ घेतलं होतं. तिला कशाची भीती वाटत होती. त्याच्याकडे पाहता पाहता वाटलं त्याचा चेहरा किंचितसा फिकट तर दिसत नाही ना. तिने आधी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. बोटांना घामाचा किंचितसा ओलावा जाणवला. गळ्यापाशी हात लावला तेव्हा तिला त्याचं अंग किंचित कोमट असल्यासारखं वाटलं. आदल्या दिवशी त्याने खूप धावपळ केली होती. कितीतरी वेळा जिन्याची चढउतार केली होती. त्याच थकव्याने असेल. ती त्याला एवढ्यात जागा करणारच नव्हती. खोलीबाहेर पडताना तिने आपल्या मागे दार अलगद ओढून घेतलं. कामगार शेजारच्या खोलीत सफाई करीत होता. त्याच्या झाडूचा, सामान हलवण्याचा, खिडक्यांच्या दारांच्या उघडझापीचा आवाज येत होता. विनीता त्या खोलीत गेली आणि म्हणाली, अरे तू असं कर, आधी वरचाच मजला साफ करायला घे. सुनील शेजारच्या खोलीत झोपला आहे. ती खोली आता साफ करायची म्हणजे त्याला उठवावं लागेल. त्याला झोपू दे. ठीक आहे, कामगार म्हणाला. विनीता म्हणाली, चल तुला वरची खोली उघडून देते. जिन्याने ती आणि तिच्या मागोमाग कामगार असे ते वर आले. 3ऱ्या मजल्यावर उघडणारं दार विनीताने उघडलं. पूर्वेकडच्या खिडक्यातून सकाळची लख्ख उन्हं आत आली होती. खोली उजळून निघाली होती. विनीताच्या मनात क्षणभर विचार येऊन गेला. कालच्यापेक्षा आज ही खोली जराशी वेगळी दिसते का? पण ते कसं शक्य होतं? या खोलीला कुणाचा हातसुद्धा लागला नव्हता. पुढे होऊन विनीताने तिने भिंतीतल्या खिडक्या उघडल्या. समोरासमोरच्या खिडक्या उघडल्या जाताच खोलीत वारा व्हायला लागला. कामगार सफाईची तयारी करत असताना ते एकेका खिडकीतून बाहेर पाहत होते. एका बाजूला भिंतीतल्या लोखंडी दरवाजाकडे जाणारी वाट दिसत होती. दुसऱ्या खिडकीतून खालची आता उजाड झालेली बाग आणि मधला मोठा गोलाकार हौद दिसत होता. 3री खिडकी खालच्या झाडीवर उघडत होती. प्रकाश स्वच्छ होता. देखाव्याला एक पारदर्शकता होती. झाडा फुलांचे मिश्र गंध तिच्यापर्यंत पोहोचत होते.
एक क्षणभर तिची मनस्थिती विलक्षण द्विधा झाली. मनात संपूर्ण विरुद्ध भावना उफाळून येत होत्या. जणू काही एकाच देहात दोन विनिता वावरत होत्या. एकीला वाटत होतं ही वास्तू, हा परिसर अत्यंत धोक्याचा आहे, अत्यंत दुष्ट आहे. इथे क्षणभर सुद्धा थांबता कामा नये. छोट्या सुनीलला घेऊन आताच्या आता घराबाहेर फाटकाबाहेर पडायला हवं. फाटकाबाहेरच यशाची वाट पाहत थांबायला हवं आणि तो आला की बाहेरच्या बाहेरच त्याला घेऊन निघून जावं. पुन्हा फाटकाच्या आत पाऊल टाकू नये. तर दुसरी विनिता, तिच्या मनात असा काही अवर्णनीय आनंद भरून राहिला होता, इतकं विलक्षण समाधान होत होतं की वाटत होतं या अतीव सुखातच समाधी लागणार आहे. बाहेरचं सारं जग आता आपल्यातच विरघळून जाणार आहे. दोन्ही भावना संपूर्ण परस्पर विरुद्ध होत्या आणि त्या दोन्हांपैकी एकीचेही तिला स्पष्टीकरण देता आलं नसतं आणि दोन्ही भावना तिच्या आतापर्यंतच्या साध्या आयुष्याची संपूर्ण विसंगत होत्या. तो अनभिन्याचा किंवा वेडेपणाचा क्षण मागे गेला. ती आता खोलीत वळली आणि मग सावकाश सावकाश खाली आली. सुनील अजूनही झोपलेलाच होता. त्याला जागा न करता ती तशीच खाली स्वयंपाकघरात आली. आदल्या दिवशीची किराणा मालाची खरेदी तशीच मधल्या टेबलवर ठेवली होती. एक एक जिन्नस काढून ती योग्य जागी डबा, बाटली, बरणी शोधून ठेवण्याचं काम चिकरीचं आणि वेळ घेणारं होतं. खूप कंटाळा येत होता, पण तिच्या खेरीचे काम दुसरं कोण करणार होतं? आता नाही तर जरा वेळाने तिलाच करावं लागणार होतं. मधून मधून ती कानोसा घेत होती. सुनील जागा झाला तर आसपास नवी खोली, अपरिचित जागा पाहून तो गोंधळण्याचा संभव होता. मध्येच ती खरोखरच एकदा वर गेली. सुनील जागा होण्याच्या बेतातच असावा. तिच्या पावलांचा आवाज ऐकताच त्याचे डोळे उघडले. विनिता येऊन त्याच्या शेजारी पलंगावर बसली. तो जागा झाला होता, पण शरीरातला आळस अजून गेला नव्हता. तिच्या मांडीवर एक हात टाकून त्याने परत डोळे मिटून घेतले. ती त्याच्या पाठीवरून सावकाश सावकाश हात फिरवत होती. त्याचं अंग किंचित गरम लागत होतं, यात शंकाच नव्हती. यशवंतराव परत आले की त्यांच्याशी याबद्दल बोलायचं तिने ठरवलं. झाली का झोप? तिने विचारलं. चलतोस का खाली? कोको, ओव्हल्टीन? तिने त्याला पलंगावरून उचलला, खांद्यावर घेतला आणि ती खाली आली. बेसिनपाशी त्याचा तोंड, चेहरा, डोळे धुतले, नॅपकिनला पुसले आणि त्याला टेबलापाशी बसवला. त्याचं सकाळचं दूध तयार करता करता तिच्या मनात अनेक विचार येत होते. हा दिवसभर एकटा एकटा असणार, हा एक विचार होता. गेल्या 7 वर्षात तिचा भारतीय समाजाशी असलेला संबंधच पार तुटला होता. तिकडचं आयुष्य तिला अगदी मनापासून आवडलं होतं. इकडे येण्याची ही यशवंतरावांची कल्पना तिला मुळीच पसंत नव्हती, पण अत्यंत सौम्य शब्दात नाराजी दाखवण्यापलीकडे तिने जास्त विरोध केला नव्हता. मनात एक आशा होती, महिन्याभरात, जास्तीत जास्त 2-2.5 महिन्यात त्यांचं इथलं काम संपेल आणि ते परत अमेरिकेला जातील. वेळ जाण्याचा तिला प्रश्न नव्हता, पण सुनीलचं काय? 2-3 महिने तो या मोठ्या घरात एकटाच्या एकटा असणार. त्याची खेळणी होती आणि शिवाय ती स्वतः दिवसभर मोकळीच असणार होती. पण तिला जाणवत होतं हा दिनक्रम सुनीलच्या दृष्टीने फारसा योग्य असणार नाही. अर्थात श्रीधर होता. एकाच शनिवार रविवार सुनील श्रीधरकडे सहज राहू शकला असता, पण मनात एक अपराधीपणाची जाणीव असून सुद्धा तिला ती कल्पना फारशी पसंत पडली नव्हती. यशवंतराव परत आल्यावर त्यांच्याशी याही विषयावर चर्चा व्हायला हवी होती. सुनीलची आंघोळ वगैरे झाल्यावर त्याला खूपच हुशारी आलीशी दिसली. त्या कामगाराची सफाई पाहण्यात त्याला आदल्या दिवशी खूप मजा आली होती. वर जातोस का? वर? एकदम वर, 3ऱ्या मजल्यावर. तिथे तो साफसफाई करतो आहे. तुला हवं तर जा पाहायला. हॉलमधून तो जिन्यावरून वर चालला. लहान पायांवर दुडूदुडू चालणारी छोटीशी आकृती पाहून पुन्हा एकदा तिच्या काळजात अशी काही कळ आली. आपल्याला काय होतंय हे तिला कळेनाच. जीव असा कासावीस का होतो आहे? शरीराला असा कंप का सुटला आहे? हातातलं सर्व काम तसंच टाकून ती सुनील मागोमाग वर निघाली. जिन्याचा कठडा एका लहानशा हातात धरून सुनील वर चालला होता. 3रा मजला चढताना त्याची पावलं जराशी रेंगाळायला लागली होती, पण शेवटी तो 3ऱ्या मजल्यावर पोहोचला आणि त्या मोठ्या खोलीच्या दारात उभा राहिला. आतून येणाऱ्या लख्ख प्रकाशात त्याची लहानशी आकृती अगदी उजळून निघाली होती. तो तिथेच आत पाहत उभा राहिला होता. मग तिच्या पावलांचा आवाज त्याच्या कानावर आला. तिला वर येताना पाहून तो खुदकन हसला आणि मग तिच्या बोटाला धरून तिच्याबरोबर तो त्या मोठ्या खोलीत गेला. कामगाराचं झाडू मारण्याचं काम झालं होतं. बादलीतल्या मिश्रणाने तो आता भिंती आणि खिडक्या साफ करीत होता. मागाहून कोरड्या फडक्याने पुसेल, पण एव्हानाच खोलीत बदल दिसायला लागला होता. सुनीलाला घेऊन विनिता एका खिडकीपाशी आली. तिची नजर सहज बाहेर गेली.
नकळत नजरेसमोर सूर्य आला. डोळे क्षणभर अगदी दिपून गेले. काही वेळ तिला काहीच दिसेना. नजर आत केली आणि डोळे चोळले आणि उघडले. पण ती काय परत एकदा सूर्याकडेच पाहत होती, कारण डोळ्यांसमोर कसला तरी लखलखाट झाला. पण तो काहीतरी भ्रमभास असला पाहिजे. 3ऱ्या मजल्यावरची खोलीच होती, पण क्षणभर तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. 2च दिवसांपूर्वीची खोली मलिन कळाहीन वाटली होती, ती आता इतकी उजळलेली, इतकी दिमागदार, इतकी आकर्षक कशी दिसू शकेल, पण दिसत होती. त्या कामगाराचा सफाईचा हात फिरताच त्या खोलीत एवढं परिवर्तन झालं होतं. दारा खिडक्यांच्या काचा लखलखत होत्या, भिंती उजळून निघाल्या होत्या, सर्व लाकडी पृष्ठांवर एक चकाकी होती. एखाद्या पिंजऱ्यात पाखरू अडकावं तसा जीव त्या खोलीच्या अवकाशात जखळून पडत होता. जेव्हा सुनील तिच्या पायांना बिलगून आई आई करायला लागला, तेव्हा विनीता एकदम भानावर आली. तिचं लक्ष मनगटावरच्या घड्याळाकडे गेलं. 12 वाजत आले होते. 12. ती या वरच्या मजल्यावरच्या खोलीत होती तरी किती वेळ? केव्हा वर आली होती? काय करत होती? अशीच खिडकीपाशी उभी राहिली होती. कामगाराचं काम संपत आलं होतं. त्याने तिच्याकडे पाहिलेलं असणारच. तिच्या वागण्यात त्याला काहीतरी अनैसर्गिक वेगळं असं दिसलेलं नसणार नाही, तर तो इतका बिनधास्तपणे आपलं काम करीत राहिलाच नसता. आणि सुनील, तो काय करत होता? तो इतका वेळ काय करत होता ते तिला लगोलग समजलं. शेवटच्या सफाईसाठी कामगाराने एका बादलीत स्वच्छ पाणी आणि एक स्वच्छ फडका ठेवला होता. सुनील इतका वेळ त्या पाण्याशीच खेळत होता. हात, पाय, पोट, अंगावरचे कपडे सर्व काही ओलचिंब करून ठेवलं होतं. अरे सनी, काय रे हे? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि अगदी ओठावर आलेले शब्द तिने मागे घेतले. ती त्या कामगाराला विचारणार होती, अरे तुझं कसं लक्ष नव्हतं? हा एवढा पाण्यात खेळत होता तर? पण मग तिच्या लक्षात त्यातली चूक आली. कामगार सहजच म्हणाला, अहो बाई, तुम्ही होतात की इथे मुलाकडे पाहायला, मी कशाला मध्ये बोलू? आणि त्याचे ते शब्द योग्य ठरले असते. सुनीलच्या अंगावरचे ओले कपडे काढून टाकताना, पदराने त्याचे तोंड, हातपाय, पोट पुसताना तिच्या मनात सारखा विचार येत होता, खरोखर आपण तो अर्धा पाऊण तास, कदाचित जास्तही, काय करत होतो? कोणत्या तंद्रीत होतो? मनाला जरासा भिवविणाराच प्रश्न. ती खाली आली. यशवंतरावांची परत यायची वेळ झाली होती. तिने सुनीलला मॅगी बनवून दिली. त्याबरोबर 2 केकही दिले. एकदा त्याचं पोट भरल्यावर तो बाहेर खेळायला गेला आणि मग तिला स्वतःचं सर्व काही आवरायला, स्वयंपाकाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळाली. यशवंतराव 1:30च्या सुमारास परत आले ते मोठ्या खुशीत दिसत होते. त्यांची जी काही कामं होती किंवा योजना होत्या त्या यशस्वी होत असल्याची ही खूण होती. कपडे बदलल्यावर त्यांनी वरच्या मजल्यावरून एक चक्कर टाकली. खाली आल्या आल्या ते म्हणाले, माणूस फार छान आहे कामाला. घर कसं चकाचक व्हायला लागलं आहे. तू पाहत होतीस ना मधून मधून? हो, पाहत होते ना, ती म्हणाली. आणि बोलता बोलता तिला तो 3ऱ्या मजल्यावर आलेला जरासा चमत्कारिक अनुभव आठवला. जेवायला सुनील त्यांच्याबरोबर होता आणि मग लागलीच तो खोलीत जाऊन झोपला. जरा नवलाची गोष्ट, नाहीतर दुपारभर त्याचा काही ना काही खेळ चालू असायचा. जाता जाता विनीताने त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. अजूनही कपाळ जरासं गरम होतं. मगाशी पाण्यात चिंब भिजलेले कपडे, शरीर. पण आताच यशवंतरावांपाशी याबद्दल काही बोलायचं नाही, तिने मनाशी ठरवलं. या लहान वयात या लहान सहान तक्रारी चालणारच. तिला माहीत होतं. 4च्या सुमारास गडी खाली आला. विनीताने त्याच्यासाठी चहाचा एक कप बनवला. दारापाशीच बसून चहा घेता घेता तो म्हणाला, वरचं काम संपलं साहेब. असं का? छान, मी पाहून येतो, यशवंतराव म्हणाले. वरचे 2 मजले स्वच्छ झाले होते. तक्रारीला काही जागाच नव्हती. तुला आणखी एखादा दिवस मोकळा आहे का? यशवंतरावांनी विचारलं. मोकळा असला तर बाहेरून साफ करशील का? फक्त तुला एखादी शिडी आणावी लागेल. वाटलं तर मदतीला आणखी एखादा गडी आणलास तरी चालेल. मी उद्या सकाळी येऊन सांगतो साहेब. छान, मग आतापर्यंतचा हिशेब पुरा करून टाकतो. त्याच्या हातावर 80 रुपये ठेवत यशवंतराव म्हणाले. ठीक? त्यांनी विचारलं. नमस्कार करीत त्याने ते पैसे खिशात ठेवले. उद्या सकाळी 9ला येऊ, तेव्हा सांगतो, तो म्हणाला. ठीक आहे. 6च्या सुमारास ते बाहेर जायला निघाले. सुनील आळसवलेलाच होता, पण यशवंतरावांनी त्याला कडेवर घेताच स्वारी खुश झाली. मोठ्या गेटपासून वळून बंगल्याकडे पाहत यशवंतराव म्हणाले, 2च दिवस होत आहेत आपल्याला आल्याला, नाही का? हो. पहिल्या केपेस पाहिलं तर घर अजिबात आकर्षक वाटलं नव्हतं. जरा वेळ थांबून ते मग म्हणाले, आता किती छान दिसतंय, नाही का? विनीतानेही मागे वळून पाहिलं, पण खालच्या 2 मजल्यांपेक्षा तिची नजर
तिसऱ्या मजल्यावरच खेळून राहिली होती. तिकडे नजर गेली की सकाळचा तो जरासा चमत्कारिक अनुभव आठवल्याखेरीज राहत नव्हता. आणि तो चमत्कारिक विचारही, आताच्या आता या बंगल्यातून बाहेर पडावं, यशवंतरावांना दारापाशीच गाठावं आणि तिघांनी निघून जावं, दूर दूर निघून जावं. किती दिवसांसाठी घेतली आहे जागा? तिने शेवटी विचारलं. अगं तुला सांगितलं नाही का, 6 महिन्यांसाठी घेतली आहे. महिना 15,000 प्रमाणे 90,000 आणि वर 10,000 कमिशन, करारनामे, स्टॅम्प पेपर इत्यादी. गुड बार्गेन नाही का? समजा सोडायची वेळ आली तर? बंगला सोडायचा का? नाही, आपलं विचारते. सोडायची वेळ आली तर? त्यांना काय, कुशाल सोडा म्हणतील की, मात्र एक दमडेसुद्धा परत द्यायचे नाहीत. कुणाचा आहे? कुणी बांधला? केव्हा बांधला? काही चौकशी केलीत का? त्याच्या चौकशा आपल्याला कशाला? एजंटकडे प्रॉपर्टी टॅक्स भरल्याच्या, टेलिफोन, वीज, पाणी यांची बिलं भरल्याच्या पावत्या होत्या. 4-5 महिन्यांचा तर प्रश्न आहे. कशासाठी खोलात जाऊन चौकशी करायची? ते बाहेर पडल्यावर अर्धा 1 तासाने श्रीधर बंगल्यावर आला. बाहेरचं मोठं गेट उघडं होतं, पण आतली दारं बंद दिसत होती. घरात कोणीही नसणार याची त्याला कल्पना आली. आधी फोन केला असता तर कदाचित ते घरीच राहिले असते, पण त्याचं काही खास काम नव्हतं. कामगाराने त्याचं काम व्यवस्थित केलं की नाही एवढंच पाहायला तो आला होता. मोठं गेट उघडून तो आत आवारात आला. 2 दिवसांपूर्वीचं घराचं रूप किती पालटलं होतं का ती आपली त्याची समजूत होती. त्याने बंगल्याला एक चक्कर मारली. आतला सारा भाग साफ केल्यासारखा दिसत होता. बाहेरचा वरांडा तर अगदी नव्यासारखा लखलखीत दिसत होता. मुळातलं कामच उत्तम असलं पाहिजे त्याला वाटलं. जरासा हात फिरताच मूळ रूप उघड होत होतं. मी सहज आलो होतो. काम ठीक केलेलं दिसतं. काही निकड आली तर फोन करा, नाहीतरी 1-2 दिवसांनी चक्कर मारीन. श्रीधर. एका कागदावर निरोप लिहून ठेवून त्याने तो मोठ्या दरवाजा खालून आत सारला आणि मग तो मागे गेट बंद करून निघून गेला. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.